लोकनेते अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता एक देशव्यापी अस्थि कलश यात्रा सुरू झाली आहे। 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेली ही यात्रा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे। 14हून अधिक राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा अजितदादांच्या कार्याचा वारसा जनमानसात नेणार आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास करणार आहे। हरिद्वार मधील हर की पौडी, प्रयागराजचा त्रिवेणी संगम आणि वाराणसीचा मणिकर्णिका घाट यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांसोबतच झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाबमधील प्रमुख नद्यांमध्ये दादांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे। बारामतीमध्ये धीरज शर्मा यांच्याकडे हे कलश कुटुंबाच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे 30 जानेवारीला बारामतीत पार पडलेल्या अस्थि संकलन विधीमध्ये स्वतः शरद पवार सहभागी झाले होते। पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या अस्थींचे संकलन केले तेव्हा पवारांच्या डोळ्यातील अश्रू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले। यापैकी एक कलश दादांच्या मूळ गावी म्हणजेच काटेवाडी येथील घरी सुरक्षित ठेवण्यात आला असून बाकी कलश आता देशव्यापी प्रवासाला निघाले आहेत। प्रशासनावर पकड आणि शब्दाचा पक्का असलेला हा नेता आज आपल्यात नाही, पण या कलश यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण देश त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे। काश्मीर ते कन्याकुमारी असा दादांचा हा शेवटचा प्रवास एका युगाचा अंत दर्शवणारा आहे। महाराष्ट्राच्या या पहाडी आवाजाला आणि महान जननेत्याला आमची ही भावपूर्ण श्रद्धांजली।